आज मी आपल्याला नेहमीसारखा पण थोड्या वेगळ्या पद्धतीने असा गोड पदार्थ बनवून दाखवणार आहे, जो की तुम्ही घरातल्या कमीत कमी साहित्यात अगदी सहज बनवू शकाल असा हा गोड स्नॅक्स आहे। तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला हवंय केळी। इथं मी 2 केळीचा वापर करत आहे, तुम्ही एक वापरलात तरी चालेल। आणि हो, शक्य असेल तितकं पिकलेली केळी वापरण्याचा प्रयत्न करा आणि असं साल काढून काट्याच्या चमच्याने किंवा हाताने कुस्करून घ्यायचं, म्हणजे की मॅश करायचं आहे। तुम्ही लहान लहान तुकडे करून वापरलात तरी काही हरकत नाही। आता याला थोडा वेळ इथंच सोडू आणि गॅसवर असा पॅन किंवा एखादी कढई ठेवून त्यात साधारण 1.5 ते 2 चमचे तूप टाकू। इथं तुम्ही तुपाचं प्रमाण जास्त पण घेऊ शकता। आता आपल्याला यात अर्धा कप जाड रवा टाकून भाजायचं आहे। इथं तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता, पण त्यामुळे शिरा थोडा चिकट होतो। आणि इथं मी हा नेहमीप्रमाणे प्रसादासारखा शिरा बनवतोय, पण यात थोडा क्रंच यावा म्हणून आणि थोडा आकर्षित वेगळा दिसण्यासाठी एक जास्तीची स्टेप करून दाखवणार आहे। आता याला काही सेकंद इथंच सोडू आणि दुसरीकडे दूध गरम करायला ठेवू। तर अर्धा कप रव्यासाठी 1 कप दूध गरम करायला ठेवायचं आहे। तर इकडं दूध गरम होते तोपर्यंत आपला रवा पण छान भाजून होईल। तर रव्याचा रंग वगैरे बदलेपर्यंत भाजायचं नाही, मंद आचेवर साधारण 2 ते 3 मिनिट छान वास येईपर्यंत भाजायचं आहे। तसं इथं आपला रवा छान भाजलाय। आता आपण भाजलेला रवा इथंच पॅनमध्ये बाजूला करून घेऊ, वेगळं काढून ठेवायची गरज नाही। आता यात परत 1 चमचा तूप टाकू आणि कलरसाठी मी याच्यात चिमूटभर हळद पण टाकणार आहे। तुम्ही नाही वापरलात तरी चालेल, फक्त रंग येण्यासाठी मी वापरले आणि हे काही प्रसादासाठी वगैरे बनवत नाही। आता यात मॅश केलेली केळी टाकून घेऊ आणि टाकल्यानंतर केळीच्या मिश्रणाला जवळपास 40 ते 50 सेकंद परतून घ्यायचं आहे। आता याच्यासोबत खिसलेलं 1/4 कप ओलं खोबरं टाकून परत अर्धा मिनिट परतूया। इथं तुम्ही खोबऱ्यासोबत आवडीनुसार काजू, बदाम, किसमिससुद्धा वापरू शकता। तर असं अर्धा मिनिट परतल्यानंतर सर्व एकत्रित करून व्यवस्थित मिसळून घेऊ। तर इतर वेळी काही गोड खायचं असेल तर याला तुम्ही अगदी सहज आणि कमी साहित्यात बनवू शकता। तर आता यात आपण गरम केलेलं दूध टाकून घेऊ आणि हो, इथं मी फक्त दुधाचा वापर केलाय, तुम्ही अर्धं दूध आणि अर्धं पाणी पण वापरू शकता। तर दूध टाकल्यानंतर मंद आचेवर व्यवस्थित मिसळून घ्यायचं। आता राहिलेलं दूध टाकून परत चमचा चालवत राहायचा, म्हणजे की दूध पूर्ण आटेपर्यंत मिसळायचं आहे। तुम्ही पाहू शकता की हा एकदम मोकळा मोकळा बनलाय। आता यात अर्धा कप साखर आणि 2 चिमूट वेलची पावडर टाकून साखर वितळेपर्यंत व्यवस्थित मिसळून घेऊ। तर इथं मी अर्धा कप साखर वापरलं आहे, तुम्ही कमी गोड खात असाल तर 3 ते 4 चमचे कमी साखर वापरा। तुम्ही पाहू शकता की पॅनपासून शिरा वेगळा होतोय, म्हणजे की हे परफेक्ट बनलंय। तर याला गॅसवरचं काढून हवं तर तुम्ही याला असंच खाऊ शकता, पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तर हात लावू शकाल इतपत थंड झाल्यानंतर पेढ्या इतका गोळा घ्यायचा आणि पेढाच बनवायचा आहे। हे पहा, असं थोडे लहान किंवा मोठे सर्व पेढे बनवायचे आणि भाजून घ्यायचं आहे, कारण की दिसायला तर छान दिसतात, पण त्याहून जास्त याच्यात जो हलका क्रंच येतो त्यामुळे हे खायला आणखीन जास्त चविष्ट लागतात। त्यामुळे हे स्टेप अवश्य करून पहा, म्हणजे की दोन्ही बाजूने खरपूस रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या, अगदी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे। आता याला काढून घेऊ। जर तुम्हाला ही वेगळी आयडिया आवडली असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा। तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत।